नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, आता सध्या पाणी होण्यासारखा कधी पाऊस होईल? तर शेतकरी मित्र, सध्या पाणी होण्यासारखा पावसाचे प्रमाण सध्या तरी कमी आहे. पाणी होण्यासारखा पाऊस हा ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पाऊस देखील या जुलैमध्ये राहणार आहे. पण सध्या तरी शेतकरी मित्र, वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहणार. काही जिल्ह्यांमध्ये टेम्परेचर राहणार आहे. परंतु 14 तारखेपर्यंत अंशतः वातावरण ढगाळ आहे आणि 15 तारखेपासून वातावरणात एकदम थोडा बदल झालेला आहे. खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. कारण पूर्ण देशामध्ये लो प्रेशरच्या दाखल होत आहेत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 1006 ते 1008 इतका लो प्रेशरचे पट्टे तयार झालेले आहेत आणि यामुळं महाराष्ट्रामध्ये लवकरच पाऊस हा 15 तारखेपासून पडणार आहे. पण हा पाऊस जवळजवळ मुंबई किनारपट्टी तसेच मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये देखील हा पाऊस नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे. हे वातावरण जवळजवळ सध्या तरी 20 तारखेपर्यंत एकदम खूप ढगाळ वातावरण राहील. तसे पाहिलं असता जवळजवळ हे वातावरण 26 तारखेपर्यंत 26 जुलैपर्यंत चांगले ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 22 जुलैपासून चांगल्या जोरदार पावसाला विदर्भ साईडला सुरुवात होणार आहे. सध्या पावसाचे वातावरण हे कुठेच नाही, फक्त मुंबई, नाशिक या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव असे वातावरण दाखवलेले आहे. परंतु शेतकरी मित्र, लवकरच 15 तारखेपासून चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि 15 तारखेपर्यंत मुंबई किनारपट्टीला पाऊस, सर्वसाधारण पाऊस, नॉर्मल पाऊस राहणार आहे आणि 15 तारखेपासून मुंबई, नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होईल. तसेच आयल्यानगर, जळगाव, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी पडतील. तसेच अकोला, अमरावती या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहतील आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी या 15 तारखेला राहतील. तसेच 16 तारखेला देखील पावसाचे वातावरण हे नॉर्मल सरीचेच राहणार आहे. सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस 16 तारखेला देखील मुंबई किनारपट्टी आणि नाशिक तसेच मराठवाड्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. 16, 17 आणि 18 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. जवळजवळ ही परिस्थिती शेतकरी मित्र 19 तारखेपर्यंत ही परिस्थिती, 18 तारखेपर्यंत ही परिस्थिती राहील आणि 19 तारखेला थोडे पावसाच्या वातावरणात थोडा बदल झाला आहे. कारण 1000 ते 1002 हेक्टोपॅस्कल इतका दाब तयार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पावसाचे प्रमाण थोडे 19 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस नाशिक, मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये थोडा पावसाचा जास्त जोर राहील आणि जळगाव, अमरावती तसेच संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस उदगीर, लातूर, परभणी, हिंगोली या भागामध्ये होईल. तसेच अकोला, अमरावती, यवतमाळ या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव हा 19 तारखेला राहील. काही भागामध्ये थोडाफार जास्त राहू शकतो. तसेच हा पाऊस 20 तारखेला देखील शेतकरी मित्रांनो यवतमाळ, अलिबाग, अकोला, वाशिम, नांदेड, परभणी, उदगीर, लातूर, परभणी, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव तसेच जालना, संभाजीनगर म्हणजे जवळजवळ मराठवाड्यातले पूर्ण जिल्हे हे 20 तारखेला चांगल्या पावसाने व्यापण्याची शक्यता आहे. तसेच 21 तारखेला परत वातावरणात थोडा बदल झाला आहे आणि 21 तारखेला वातावरण हे पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण हे 21 तारखेला कसलेच नाही. परंतु 22 तारखेला परत विदर्भ साईडला अकोला, अमरावती, नांदेड तसेच चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि हा पाऊस विदर्भ साईडला एकदम जोरदार ते अतिजोरदार, काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची होण्याची शक्यता आहे. तर 23 जुलैला हा पाऊस यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. हिंगणघाट, यवतमाळ आणि नागपूरला मुसळधार पावसाची शक्यता 23 तारखेला दाखवली आहे. तसेच भंडारा, गोंदिया, छिंदवाड या भागामध्ये देखील 23 तारखेला मुसळधार पावसाची शक्यता दाखवली आहे आणि अमरावती, यवतमाळ, अकोला या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. 24 तारखेला देखील तर पाहिलं असता तीच परिस्थिती राहणार आहे. अमरावती, यवतमाळ या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील आणि छिंदवाड, नागपूर, भंडारा या भागामध्ये जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे.
तसेच 25 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचा जोर राहणार आहे. चिंदवाड, नागपूर तसेच अमरावती, हिंगणघाट या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तसेच पाहिलं असता मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे 21 तारखेपासून कमीच राहणार आहे आणि हा पाऊस 26 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पावसाचा जास्त जोर राहणार आहे. काही जिल्ह्यामध्ये एकदम पाणी वाहण्यासारखा पाऊस राहणार आहे. अति जोरदार पाऊस, नद्यांना पाणी येईल असा पाऊस राहणार आहे. 23 ते 26 27 जुलै या दरम्यान विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस राहील आणि मराठवाडा असेल, मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील. तर शेतकरी मित्र अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.